नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला विहीर खोदायची तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायला पाहिजेत पहिल्यांदाच्या बरं का. नंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी माहिती देणारच आहे. तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी. तर बघा, आता पहिल्यांदा जर विहीर खोदायची म्हणलं तर एक तर पहिलं तर तुम्हाला राऊंड कितीचा घ्यायचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तुमचं बजेट किती लागणार आहे. तर म्हणजेच की राऊंड जसा मोठा असेल तेवढं बजेट तुम्हाला मोठं लागणार आहे. तर अशा पद्धतीची जर विहीर खोदायची असेल तुम्हाला, समजा 30चा राऊंड आहे म्हणायचं हे, आणि ह्याला आपल्याला जवळजवळ बघू शकता किती कडे पडलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे हाफ खालून, आणि आपण PCC पण करून घेतलेली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर ही आपली विहीर जर तुम्हाला खोदायची असेल आणि जर योग्य प्रकारे, तर मित्रांनो या प्रकारे जर विहिरीचा आकार तुम्हाला गोल काकणावानी कड्यावानी जर करायचा असेल, हे बघू शकता किती गोल, म्हणजे आपण वड्र जे म्हणतो समाज, तर त्यांच्याकडून म्हणजे आपले जे पुरुष किंवा महिला मंडळी त्यांचे असते, तर त्यांच्या सहाय्याने खोदलेले. तर आमच्याकडलेच होते केजच्या साईडचे, तर केजकडले त्या साईडच्यांचं आमचं थोडं संपर्क झाला. आमच्या इथं शेजारी येऊन राहिलेले थोडे केंद्रेवाडीच्या शिवावरती. तर अशा प्रकारे त्यांच्याकडून विहीर खोदून घेतली मित्रांनो. तर याला आपल्याला 2.5 लाखापर्यंत खर्च आला होता. 3 वर्षे व्हायला लागले आता हिला. तर अशा प्रकारे जर विहीर तुम्हाला खोदायची असेल, तर म्हणजे गोल जर खोदायची असेल तर माणसाच्या सहाय्याने खोदा, त्यांना गुत्ती देऊन खोदा. आणि JCBनं जर खांदली तर JCBनं काय होतं आहे की ही समजा आता आपली विहीर ही गोलाकारमध्ये आहे. तर हिचं आता समजा तिकडून जर JCB उभा केली तिकडल्या साईडला इकडल्या, तर मित्रांनो इकडून काय होतं आहे, तिचं खोरं इकडून असं ओढलं तिकडं, तर तिकडल्या साईडला मागं तिकडं वडीत जाते JCB, आणि इकडली साईड अरुंद राहते आणि इकडली साईड अशी लांब राहते. सांगण्याचा मुद्दा म्हणला की लंबूळ होतं, म्हणजे अंडाकृती आपली विहीर होऊ शकते मित्रांनो. म्हणजे होती 100%च होती. आणि बुडाला पण अशी सपाट सारिवल्यावानी, म्हणजे भाकरीच्या आकारासारखी एकदम सपाटमध्ये होत नाही. तर भरमधात खड्डा होणार आणि इकडून असं खाली असं निमुळतं होणार, जसं की बाहेरचं टोक कसं असतं खाल्ल्याकडीला, तर त्या प्रकारची विहीर होऊ शकते मित्रांनो तुमची. तर त्यासाठी तुम्हाला जो योग्य विहीर खोदायची असेल तर ती काळजी घ्यायची तुम्ही, की माणसाच्या सहाय्यानं खोदा, जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा. तर JCBनं पण चांगल्या स्वस्तामध्ये होती आणि माणसानं पण स्वस्तामध्येच होती. त्याचं काही ना, फक्त गोल जर काढायची असेल तर तशी काढा. आणि कडं टाकता वेळेस काय करा तुम्ही, की कडं टाकता वेळेस सदर जास्त घ्या, 5 फुटाची घ्या, जेणेकरून तुम्हाला अशी सदर मोहरी सुटेल आणि रान ढासळणार नाही. आणि PCC पण करून घेता येईल, जशी की आम्ही हे PCC करून घेतलेली मित्रांनो. तर तिकडं पायऱ्या पण टाकून घेतलेल्या ते वरी आणण्यासाठी, आणि वरी तिकडं बांधण्यासाठी. ते बघू शकताय दावा बांधण्यासाठी केलं आहे. तिकडे एक होल केलं आहे आपलं क्रिशिंग पाईप टाकून, बाहेर आपल्याला तोंड काढण्यासाठी आपल्या पाईपचं, आणि इकडून पण टाकला आहे छोटा, जे की आपल्याला बोरचं पाणी मध्ये सोडता येईल. तर अशा प्रकारे, आणि वरी जास्त गज ठेवलेली नाहीत, कारण की वरी लागू शकतं इकडून तिकडून काही काम करता वेळेस. तर त्यासाठी आपण 4 कोपऱ्याला 4 ह्या काय असले होकळे टाकून घेतलेत बांधण्यासाठी. अशा प्रकारे देव पण टाकलेत मस्तपैकी. आणि आपल्याला ते पाणी तिथून खाली आपल्याला टप्पा बदललेला आहे, आणि तिथं आपल्याला एक पडदा लागलेला आहे, त्याच्यामधूनच पाणी येतं. तर अशा प्रकारे ह्या विहिरीचं सगळं स्ट्रक्चर आहे, हे बघू शकता. आणि जी विहीर खोदता वेळेस काय करायचं तुम्हाला, की होईल तेवढं लावणामध्ये विहीर खोदायची, जेणेकरून तुम्हाला पाणी लागेल. तर मित्रांनो ही होती आजची थोडक्यातली माहिती. तर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मी देत असतो. गेल्या वर्षीचे व्हिडिओ आपण उन्हाळ्यात काढलेले आहेत संपूर्ण, तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि इथून पुढली पण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.